पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. आरोग्य मंत्री या सभागृहामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, मुंबई जोगेश्वरी येथील महानगरपालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये कंत्राटदाराने 1 तास अगोदर आयसीयू बंद करून डॉक्टर, नर्सेस, कर्मचाऱ्यांसमवेत पलायन केलं. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या जोगेश्वरी ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये ही घटना 13 रुग्ण अडकल्याने 3/3/25 रोजी घटना घडली. आयसीयू मध्ये अडकलेले 13 पैकी 5 रुग्ण अस्ताव्यस्त होते. सदर आयसीयू मध्ये काम करणारे डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत होते आणि पाल या कॉन्ट्रॅक्टरने पूर्वसूचना न देता हे कॉन्ट्रॅक्ट बंद केले. अध्यक्ष महोदय, आज आयसीयू बंद आहे. स्थानिक आमदार बाळा नर यांनी तात्काळ त्या ठिकाणी असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी संपर्क साधला, परंतु ते निरुत्तरित होते. मी काल मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोललो. मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी या सगळ्या परिसरातील नागरिक या इस्पितळामध्ये येतात. आज जर कोणाला हार्ट अटॅक आला किंवा अस्ताव्यस्त कोण असेल तर या रुग्णालयामध्ये त्याला ऍडमिट केलं जातं. आयसीयू बंद झाल्यामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आरोग्यमंत्री, आपण आजच घोषणा करा की येणाऱ्या 12 तासामध्ये हे आयसीयू मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सुरू करायला पाहिजे, कारण जवळजवळ 20 ते 25 लाख लोकांचं हाल तात्काळ अचानक आयसीयू बंद झाल्यामुळे होत आहेत. याबाबत तात्काळ निर्णय द्या आणि घोषणा करा.